नमस्कार, महिरप आज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आता आपल्याला मोत्याची महिरप शिकवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला स्क्रीनवर दिसेल। आता आपण व्हिडिओ सुरू करूयात। सर्वप्रथम दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि 8 मोती घालायचे आहेत। नंतर गाठीच्या बाजूला जो मोती आहे त्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई घ्यायची आहे। नंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे वरच्या दिशेने, म्हणजे ते स्टिफ होतं। नंतर आता 3 मोती घालायचे आहेत आपल्याला रंगीत। 3 रंगीत मोती, एक गोल्डन मोती, परत 3 रंगीत मोती घालायचे आहेत, एक गोल्डन मोती घालायचा आहे आणि 3 रंगीत मोती घालायचे आहेत आणि पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढायची आहे। परत पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे। आता पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे वरच्या दिशेने। परत 3 रंगीत मोती, एक गोल्डन मोती, एक रंगीत मोती घालायचा आहे आणि अलीकडचा जो आपला गोल आहे त्या गोलाच्या 2 केशरी मोती आहेत, ते 2 केशरी मोती आणि पुढचे 2 पांढरे मोती, अशा 4 मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे। आता आपल्याला पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे पुढच्या। परत 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती आणि एक केशरी मोती घालायचा आहे। आता अलीकडच्या पाकळ्यातले जे 2 केशरी मोती आहेत ते 2 केशरी मोती आणि पुढचा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे। आपलं डिझाइन असं दिसेल। आता पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे। 3 रंगीत मोती, एक गोल्डन मोती, एक रंगीत मोती। अलीकडचे 2 केशरी मोती आहेत, तिथे खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यात घालायची आहे। परत 3 मोती रंगीत, एक गोल्डन मोती आणि एक केशरी मोती। आता अलीकडचे 2 केशरी मोती आणि एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेरच्या बाजूला काढायची आहे। आता आपलं डिझाइन असं दिसेल। आता 3 केशरी मोती, 3 केशरी मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे आणि एका गोल्डन मोत्यातनं, म्हणजे एकंदर 4 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, 3 केशरी आणि एक गोल्डन। आता आपल्याला 3 केशरी मोती घालायचे आहेत, एक गोल्डन मोती घालायचा आहे आणि 3 केशरी मोती घालायचे आहेत आणि सुई गोल्डन मोत्यातनं पुढच्या बाजूनी काढून घ्यायची आहे। आता आपल्याला 3 केशरी मोत्यातनं सुई वरच्या बाजूनी काढायची आहे, मग एका पुढच्या गोल्डन मोत्यातनं काढायची आहे। एकंदर 4 मोत्यातनं सुई बाहेर काढायची, 3 ऑरेंज आणि एक गोल्डन। आता 3 केशरी मोती घालायचे आहेत, एक पांढरा मोती घालायचा आहे, परत 3 केशरी मोती घालायचे आहेत, एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे वरच्या बाजूनी। परत 3 केशरी मोती, एक पांढरा मोती, अशा 4 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे। मग 7 पांढरे मोती घालायचे आहेत। मग पांढऱ्या मोत्यातनं सुई परत वरच्या दिशेने काढायची आहे। मग पुढच्या पांढऱ्या मोत्यात सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे। परत 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, एक केशरी मोती। आता अलीकडच्या 2 केशरी मोत्यातनं सुई काढून
सुई खालच्या बाजूने घ्यायची आहे आणि पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं काढायची आहे वरच्या दिशेने. आता परत 3 केशरी मोती घालायचे, एक गोल्डन मोती घालायचा आहे आणि एक केशरी मोती. आता अलीकडचा जो गोल आहे त्या 2 केशरी मोत्यातनं सुई खालच्या बाजूने काढून घेऊन पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता परत 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, एक केशरी मोती. अलीकडच्या 2 केशरी मोत्यातनं सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे आणि पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं काढायची आहे. परत 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, एक केशरी मोती, 2 केशरी मोती आणि एक पांढरा मोती. ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता पुढच्या 3 केशरी मोती आणि एक गोल्डन मोती ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने काढायची आहे. 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, तीन केशरी मोती. परत पहिल्या गोल्डन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे. पुढच्या 3 केशरी मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि एका गोल्डन मोत्यातनं काढायची आहे पुढच्या. आता आपल्याला परत 3 केशरी मोती, एक पांढरा मोती, 3 केशरी मोती, सुईत घालून घ्यायचं आहे आणि एका गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे. आता 7 पांढरे मोती घालायचेत आपल्याला. सात पांढरे मोती घालून परत पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे आणि पुढच्या दिशेने सुई काढायची आहे. परत 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, एक केशरी मोती, सुईत घालून अलीकडच्या 2 केशरी मोत्यातनं सुई खालच्या दिशेने काढायची आहे आणि पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. परत 3 केशरी मोती. आता 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, एक केशरी मोती, घालून आता सुई अलीकडच्या 2 केशरी मोत्यातनं खालच्या दिशेने काढायची आहे आणि पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे. परत 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, एक केशरी मोती सुईत घालून परत अलीकडच्या 2 केशरी मोती आणि 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे. 3 केशरी मोती, एक गोल्डन मोती, एक केशरी मोती, अलीकडच्या 2 केशरी मोत्यातनं सुई काढून खालच्या दिशेने काढून पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं काढायची आहे. आपलं डिझाइन असं दिसेल. आता लक्षात ठेवा, खाली प्रत्येक वेळेला खालच्या दिशेला फक्त 3च मोती शिल्लक राहायला पाहिजेत. खालच्या दिशेने फक्त 3च मोती शिल्लक राहतात. आपला हा जो गोल आहे तो 5 पाकळ्यांचा आहे. 8 पांढरे मोती असणार आहेत खालच्या बाजूनी आणि प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा शेवटी ना 3 मोती राहायला पाहिजेत. आणि याप्रमाणे आपण साधारण 17 ते 19 अशा पाकळ्या करून घेतल्या की आपली ही मोत्याची महिरप पूर्ण होते. आपली पूर्ण झालेली महिरप अशी दिसेल. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलला आणि व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.